तर कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये उत्कृष्ट अपडेटर माननीय प्रज्योत गोसालकर सर यांच्या शुभ खिशातून 1000 रुपये भेटणार आहेत. तर विकेट हॅट्रिकला त्यांच्याकडून 1000चं पारितोषिक आहे. नरेश धांद्रुक याच्यासाठी पारितोषिक लागले गेले. तर पहिलं षटक पहिला गोलंदाज पॉवर प्लेचा आपण या ठिकाणी पाहतोय. नरेशचा पहिला चेंडू सरळ आपण पाहतो त्या ठिकाणी डॉट चेंडू या ठिकाणी पाहिला गेला. सोमताई चषकाची आजची 5वी रात्र आपण या ठिकाणी पाहतो. चेतन पिरकर सरांचा आवाज तुम्ही ऐकला. गेले 4 रात्र ज्यांचा आवाज आम्ही मिस करत होतो आज या ठिकाणी आलेत. असती त्यांचे सर्व डायलॉग भेटतील तुम्हाला पाहायला थोड्याच फेलामध्ये. चांगला फटका आपण पाहतो लॉंगॉन झोनमध्ये. खाली वॅकंट जागेमध्ये चेंडू निघाला. चेंडू दंदन करत निघाला सीमारेषे पलीकडे. या इनिंगचा पहिला चौकार. 4 धावा आपण पाहतो या ठिकाणी. पहिला चेंडू तिथे आपण पहिला डॉट होता त्यानंतर चौकार या ठिकाणी अर्जित झाला आहे. सरळ आपण पाहतोय पुन्हा एकदा क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने जरूर केला. गॅपमधून चेंडू ढकललाय. जागा बनवली. चेंडू दंदन करत निघाला. पुन्हा एकदा सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4 चौकार. थँक्यू टू द मास्टर. उर्फी चेंडू आपण पाहतो करू पांडूतून चेंडू निघालाय. शतरक्ष चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू फील्ड या ठिकाणी आपण पाहतोय.
इथं पाहतो समोर चेंडू उडवला वाईड स्ट्रॉंग काऊ कॉर्नरच्या आर पार सीमा रेखा पार षटकार या ठिकाणी अर्जित झाले. आपण पाहतो नडोदे टीम या ठिकाणी पाहिले ना आपसमध्ये अनेक वेळा हे संघ खेळलेत एकामेकाच्या विरोधात. त्यांना माहिती आहे कोणता गोलंदाज कशा प्रकारे कामगिरी करेल कसा फलंदाज कामगिरी करेल त्या पद्धतीने पाहतो. 16 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक षटक आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर ही धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेलेत. विनंती असे सोमदाईचे जे या चषकाचे जे आयोजक काही कमिटी मेंबर आहेत त्यांना विनंती करतो जर बाउंड्री लाईनवरती काही प्लेयर पाठवले तर खूप बरं होईल. आपले काही व्हॉलेंटियर पाठवले तर खूप बरं होतील कारण डीजेसाठी डीजेवाले आहेत बॉलसाठी आहेत. तुम्ही व्हॉलेंटियरसाठी जरा लक्ष द्या. डॉट चेंडू या ठिकाणी पाहतो आपण. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी झाले. इथं भिरकावला चेंडू रे बॅकवर्ड स्क्वेअर इधर मध्ये शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचण्या अगोदर चेंडू वन बाउन्स आकर सीमारेषा पलीकडे रन्स मिळती 4. इथे आला चौकार. शॉर्ट पिच चेंडूचा भरपूर समाचार पाहायला गेला या ठिकाणी. लेफ्ट हँड गोलंदाज आपण पाहतोय राऊंड विकेट आलाय आणि त्याचा भरपूर समाचार या ठिकाणी घेण्यात आलाय. पहिला सिंगल आल्यानंतर षटकार डॉट चेंडू आला पुन्हा एकदा चौकार आपण पाहतो. 4 चेंडू 11 धावा खर्च केल्या. धावसंख्या पाहतो आपण 20. इथे सरळ चेंडू निघून गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या स्कोर कार्ड 20 या आकड्यावरती. शेवटचा अंतिम चेंडू आपण पाहतो. दुसरं पॉवर प्लेचं षटक. वीस झालेत 20. एकवीस झाल्यात. कारण पहिल्या षटकात आपण पाहिल्या गेल्या 9 आल्या होत्या. या षटकात 12 आल्या. टोटल आपल्याला धावसंख्या 21 झाली आहे. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 21 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आपण आज जरूर रुपयाची गायकवाड आमच्या सोबत आहेत आणि नवीन मॅचसाठी जरूर ते आमच्या सोबत या ठिकाणी जॉईंट होतील. दोन धावा आपण पाहतोय. दरम्यान चितिके चपलाईने आणण्याच्या गतीने धावा 2 या ठिकाणी धावफलकावरती घेण्यात आल्यात. 2ने पुढे सरकला. धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. नरेश पुन्हा एकदा तयार. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. आज पाहिला गेला तर तालुका कर्जत गुंडगे गावामध्ये आपण पाहतोय आणि संपूर्ण खालापूर तालुका विभागातील संघ आज तुम्हाला या ठिकाणी खेळताना दिसतील. समीर शिंदे आणि बाबू बाला प्रणय तनय संकेत या सर्वांचे जे संबंध आहेत खालापूर तालुक्यामध्ये आणि तिथून सर्व संघ या ठिकाणी आपण पाहतोय. विशाल परदेशी यांचंही आगमन झालं. या सर आपण व्यासपीठावरती हे आणखीन एक चांगले खेळाडू विशाल या ठिकाणी उपस्थित आहेत. तर शशी मामकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. शशी मोहरे साहेब त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. पाहुणे या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत.
लगातार आपण पाहतो निर्धाव चेंडू. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव आली गायकवाड सर. त्यानंतर लगातार 2 चेंडू निर्धाव आपण या ठिकाणी पाहतो. डॉट चेंडू पाहिले गेले. गतिवान चेंडू खालापूर एक्सप्रेस नावाने प्रसिद्ध असलेला गोलंदाज आपण पाहतो अधिराज्य गाजवतो सध्या तरी फलंदाजावरती. नळोदय टीम अनेक वेळा हे आमने-सामने झालेले संघ आणि आज इथे पाहतो थोडासा सरशी ठरलेला नरेश उर्फी चेंडूचा समोर ढकललाय. लॉंग ऑफ फ्रीजरमध्ये शतरक्षक आहे. चेंडू उचलला जाणार. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने स्कोर कार्ड धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 या आकड्यावरती. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 4 चेंडू आत्तापर्यंत झालेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. इथे गोलंदाज या पंचांच्या डाव्या साईडने गोलंदाजी करतो नरेश. उर्फी चेंडू तर बराच काल चेंडू हवेमध्ये आपण पाहतो. शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद. पहिला झटका, पहिला आद्रा, पहिला गडी गारज होतो. पहिल्या विकेटचं बदन पहिला फलंदाजाला मार्गस्थ. पहिल्या फलंदाजी झाले हस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त. ठोक डीजे. इथे पाहतो सुरेख फटका. चेंडू फेकलाय वाईडिश लॉंगन काऊ कॉर्नर रिझन मध्ये. चेंडू होतो सीमारेखा पार. हेवन कॉलडीचा हा ब्रँडेड हा यूज हँड्स ब्युटिफुल सिक्सर षटकार. एकविरा कुंभिवली विपक्ष पाहू दोन्ही संघाचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी या ठिकाणी हजर राहायचे. तर पाहतो इन्साइड एज बॅटची कडा. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. झटका क्रमांक दुसरा दिला गेलाय.
आणखीन एक फलंदाजीत फुल्लेंचा चेंडू होता, मिस केला, आला त्या पावली माघारी निघाला फलंदाज शिवाजी. ब्रदर्स चषक दामत 2026 आयोजित खुरम नजे बबलूदादा नजे भव्य दिव्य डे नाईट क्रिकेटची स्पर्धा शुक्रवार 24 एप्रिल ते बुधवार 29 एप्रिल 2026 या दरम्यान आपण पाहतो. 48 संघासाठी स्पर्धा आम्ही पाहणार आहोत. तर प्रवेश फी 15,000. प्रथम क्रमांक 1,20,000, द्वितीय 60,000, तृतीय 35,000, चतुर्थ 35,000, पाचवं आणि सहावं क्रमांक प्रत्येकी 30,000 रुपये व प्रत्येक बक्षिसा रोख रक्कमसहित आपण पाहतो आहे सुंदर ट्रॉफीज तुम्ही पाहणार आहोत. या स्पर्धेचे नियोजन आयोजन आपण पाहतो आहे दामतच्या या मैदानावरती केलं जाणार आहे. प्रथम येणाऱ्या 48 संघांना त्या ठिकाणी प्रवेश दिला जाईल. ॲडव्हान्स 5,000 रुपये दिल्याशिवाय संघ बुक केला जाणार नाही. मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण पाहतो बाईक असणारे उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज यांना स्पोर्ट्स सायकल आणि फिल्डरसाठी शूज असणार आहेत. या स्पर्धेसाठी संपर्क साधायचे राजेंद्र भोईर 9850290911, परेश तरे 9763831633, बबलू नजे 9096784430. भव्य दिव्य दामाचं ते मैदान. प्रवेश फी 15,000 रुपये. मित्रांनो, जरूर या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा आहे तर आपण आपलं नाव निश्चित नोंदवा. आपण पाहतो इथे आपण पाहिलं गेलं तर आणखीन एक विकेट या ठिकाणी पाहिलं जात आहे. महाराष्ट्राचे उत्कृष्ट संगीतकार गीतकार गायक कुणालजी यादव सर यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. दादांचं या स्पर्धेमध्ये आपण पाहूया. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांचे सहकारी मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झाले. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी करूया. इथे पाहतो मिसफील्ड पाहिली गेली, चेंडू निघालाय, जाऊन पोहोचला 4 धावेसाठी चौकार. धावसंख्या स्कोर कार्ड जाऊन पोहोचली ती 34 या आकड्यावरती. पहिल्या 2 चेंडू होती, 2 फलंदाज बाद होताना पाहिलं, त्यानंतर डॉट चेंडू आला होता आणि चौथ्या चेंडूवरती आणखीन एक विकेट पाहिली होती. 5वा चेंडू आपण पाहतो संघासाठी अर्थात नळोदे संघासाठी लाभदायक ठरला गेला. 4 धावा या ठिकाणी आल्या. धावसंख्या 34 या आकड्यावरती. चौथं षटकातील शेवटचा चेंडू. बघा 20 मिनिटांमध्ये आपल्याला अवधी असतो. परफेक्ट टायमावरती चाललात आपण. इथून जास्त उशीर करायचं नाही. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 34 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा अंतिम षटक असेल स्लॉगवर. त्यानंतर टॉस केला जाईल. आई एकविरा कुंभिवली गावदेवी कुंभिवली वर्सेस पौद दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या ठिकाणी उपस्थित व्हायचे. चला करसुंडी संघ आपण वेळेवरती आहात. इथून वेळ करू नका. 20 मिनिटं परफेक्ट घेतलेत तुम्ही. इथून जर तुम्ही वेळ घेता तर शेवटच्या षटकामध्ये एक प्लेअर आतमध्ये घ्यावा लागेल.
सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं गुडगे गावातून आपण एक मान्यवर या ठिकाणी आहेत. मॅचचा आनंद या ठिकाणी घेतात. जे काही पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत, क्रिकेटचा आनंद या ठिकाणी कुंभिवली खरसुंडीवरून काही मान्यवर या ठिकाणी आलेत. तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे. शेवटचा चेंडू स्लोअर चेंडू होता, त्याला विरकावला आणि बॅकवर्ड स्क्वेअर रिझनमध्ये चेंडू पोहोचला सीमा रेषे पलीकडे. षटकार. या स्पर्धेचे संचालक व्यवस्थापक आकाशजी धुरी आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित पुन्हा एकदा झालेत. पूर्ण जिम्मेदारी आपण पाहतोय. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू या ठिकाणी आला. स्लॉगवर अंतिम षटक पाहतो. 40 धावा धावफलकावरती लागला. आज गेल्या 4 रात्रीप्रमाणे आपण ज्या बॅटिंग होत होती, ज्या धावसंख्या होत होती, ती आज दिसली नाही तेवढी. आज खालापूर विभाग या ठिकाणी खेळतो म्हणजे शेर के साथ शेर भीड रहे. शेरात शेर सव्वा शेर सांगतो आपण. सर्व या ठिकाणी आहेत प्लेयर, धुरंधर प्लेयर आहेत. इथे पाहतो दूरवर चेंडू, तो व्हाईट लाईनच्या बाहेर चेंडू. पंताने हेरला सांगितलं खराब चेंडू स्क्वेअर मारा. एक्स्ट्रा धावा या ठिकाणी घेतली जाईल. ती धावसंख्या थांबली होती या चेंडू अगोदर. ते 41 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पहिला चेंडू स्लोवर पिक केला होता. पिकअप शॉट पाहिला गेला. षटकार आला. तिथं डॉट चेंडू आणि हा खराब चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. पुढचा चेंडू रिवासाठी दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहतोय. दुधारी तलवार म्हणजे लगा तो तीर न तो फकीर. लागलं तर ठीक, लगा तो आबाद नाही तो बर्बाद. या पद्धतीचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. डॉट चेंडू आला. निर्धाव चेंडू आला. इथे समोर खेचलाय बघा. याच पद्धतीने खेळायचं. स्लॉगवर अंतिम षटक आहे. हाणामारी करायची आहे. इथे उलट सुलट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, पण सीधा फटका चेंडू पाठवला सीमारेषा पार. रस विलतीचा षटकार. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती 4 गडांच्या मोबदला धावा आपण पाहतो ना. आकार दिला तर धावा पाहिजे होत्या, धावा या ठिकाणी आल्यात. चार षटक 5 चेंडूच्या समर्थनात 49 धावा स्कोर कार्डवरती 4 गड्यांच्या मोबदल्यात आपण या ठिकाणी पाहतोय. इथे पाहतो सुरेखा आपण पाहतो. चांगला फटका पाहिला गेला. शतरक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. एक धाव पूर्ण. दुसरा वेळचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात. 5 षटकांचा खेळ इथून समाप्त होतो. 51 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 52 धावांची गरज असेल विजयासाठी. आपण पाहतोय करसोली बी टीमला या धावांचा पाठलाग कशा प्रकारे धरू आपण पाहणार आहोत. या दरम्यान टॉस केला जाईल. या कुंभिवली जी पहिली टीम आपण खेळताना पाहिली गेली, दुसरी कुंभिवली टीम आपण पाहतोय गावदेवी कुंभिवली आणि विपक्ष पौंद. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी आपण या ठिकाणी उपस्थित व्हा. महाराष्ट्राचे लाडके गायक, गीतकार, संगीतकार, युवकांचे खरंच गेले ते ताईत बनले. सुंदर आवाज कुणाल जाधव या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय. आकाश धुरी अर्थ यांच्या शुभ हस्ते स्पर्धेचे संयोजक नियोजक यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय या ठिकाणी कुणाल जाधव यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाते.
बैलगाडा शर्यत आणि छकडेवाला सॉन्ग फेमस कुणाल जाधव आणि जरूर डीजे मास्टर दादा आलेत तर त्यांचे संगीत व्हायला पाहिजेत. चला टॉससाठी या ठिकाणी यायचंय. चला जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये करूया बदल. इथे आवाज ऐका चेतन पिरकर सर यांचा. तर जरूर आपण पाहतोय लंच ब्रेक नंतर होईल आमचा, पण इथे रुपेश गायकवाड जॉईंट होतील. खऱ्या अर्थाने सुंदर आवाज जर आपण पाहायला गेला नेवाली परिसरातून जो पहिल्यांदा आवाज आम्ही खरं तर लॉन्च झाला होता तो रुपेश गायकवाड यांचा होता आणि आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जरूर त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. जाऊया आपण येणारे 30 चेंडू आणि 52 धावांची गरज आहे आणि कॉम्बॉक्समध्ये असतील रुपेश गायकवाड. धन्यवाद गायकवाड सर. चला टीम गावदेवी कुंभिवली आणि पौत मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की वारंवार आपण अनाउन्समेंट करतोय. कृपया स्पर्धेचे सर्व नियम आहेत की इनिंग ब्रेकमध्येच टॉस झाला पाहिजे आणि या सर्व नियमांवरती आपल्याला लगेच त्वरित अंमलबजावणीसुद्धा करायची आहे. कारण या स्पर्धेचं जे आयोजन आहे ना ते खरोखर खूप देखणं आयोजन आहे आणि आयोजन तेव्हा सक्सेसफुल होतं जेव्हा तुम्ही सर्व संघ त्या स्पर्धेचे सर्व नियमांचं अगदी काटेकोरपणे पालन करता. रील स्टार प्रवीण भुईर आपण पाहतो हे सुद्धा या ठिकाणी आपल्या स्पर्धेसाठी जोडले गेलेले आहेत. प्रवीण स्ट्रगलर कारण आता प्रत्येकामध्ये कोणती ना कोणती कला असते. त्या कला अगदी इतक्या आता ठोसून प्रत्येकात भरल्यात की सोशल नेटवर्किंगच्या या दुनियामध्ये कधी कोण प्रचलित फेमस होईल सर सांगू शकत नाही. आणि घडवणारे सुद्धा सोबतच बसलेत. म्हणजे चमकणारा सुद्धा इथेच आहे आणि त्याला घडवणारा सुद्धा इथेच आहे. दोघांमध्ये तितकीच क्षमता आहे, तितक्याच ताकदीचे ते कलाकार आहेत. एकाने आपल्या प्रहार आणि पहाडी आवाजाने तमाम मान्यवरांचं खरं तर मन जिंकले, प्रेक्षकांचं मन जिंकलंय आणि एकाने आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून. तर आपण या सर्वांचं करू या ठिकाणी स्वागत आणि जाऊया स्पर्धेच्या दुसऱ्या सत्राकडे. तिथे आता गरज आहे ती 30 चेंडू आणि 52 धावसंख्येची. खरसुंडी बी संघ बॅटिंग करतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय. अगदी अशाच प्रकारची सुरुवात झाली होती नडोदे टीमची सुद्धा. पहिला चेंडू आपण पाहिला होता, अगदी सन्मान दिला होता आणि त्यानंतर बॅक टू बॅक सर 2 चौकार आपण पाहिले होते आणि आता तशीच सुरुवात आपण पाहतोय. पहिला खोलवर टप्प्याचा चेंडू, थोडा समाचार घेता आला नाही आणि आता मात्र गतीमध्ये परिवर्तन. शरीरापासून लांब टाकलेला चेंडू, चांगली गोलंदाजी. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. खरं तर मोठी धावसंख्या तुम्हाला या षटकामध्ये बनवणं बंधनकारक असतं आणि त्यासाठीच हे षटक खरं तर ओळखलं जातं आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय पहिले 2 चेंडू इथून निर्धाव फेकतोय गोलंदाज. फुलटॉस चेंडू होता. आता शिवाजीवरती आक्रमण चढवलंय. चेंडू चाललाय 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे, वाईडिश बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंच सांगतात इट इज 4, चौकार. पहिला 2 चेंडूचा आपण विचार केला तर अगदी थांबला चेंडू पाहिले आणि ज्यावेळी शिवाजीच्या हातामधून चेंडू कदाचित दिसटला असावा याचा अंदाज फलंदाजाने बांधला आणि त्या चेंडूवरती मात्र प्रहार चढवला. सीमार रेषा पलीकडे आलाय चौकार आपण पाहतो या ठिकाणी नरेशच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग. 52 धावसंख्येची गरज आहे आणि दुसरा सुद्धा चेंडू चाललाय सीमार रेषा पलीकडे. आता मात्र आक्रमणाला सुरुवात केली. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि ते कशा प्रकारचं असायला पाहिजे ना हे मात्र मैदानात दाखवून देतोय.
नडोदे संघाची सुद्धा अशीच सुरुवात झाली होती. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार निश्चितपणे आले होते आणि अगदी तशाच प्रकारची बॅटिंग दुसऱ्या सत्रामध्ये 52 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरुवात झाली. चला गावदेवी कुंभिवली आणि पौद, चला 2 संघाचे कॅप्टन, मला असं वाटतं कुंभिवली संघाचा कॅप्टन येथे उपस्थित झालेला आहे. अजून एक वेगाने टाकलेला चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र थोडासा बाहेरच्या दिशेने वळण घेताना आपण पाहतोय आणि इथून होते निर्धाव चेंडूची सांगता. शशिकांतजी मोरे साहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते आपण टॉस करायचा आहे. या स्पर्धेची ही 4थी रात्र आहे. खरं तर 3 रात्री गाजवल्या कर्जत तालुक्याने. लोअर फुल टॉस चेंडू होता, अगदी मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचा होता. आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवणं आणि फेकणं आणि त्यानंतर फक्त इथून जोडली जाईल ती एकच धाव. पॉवर पेच्या आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ झाला इथून समाप्त. आणि धाव फळकावरती आपण पाहतोय 2 चौकारांच्या समवेत 9 धावा धाव फळकावरती आहेत. टॉस केला जातोय, आपण पाहतोय गावदेवी कुंभिवली आणि पौद या 2 संघादरम्यान. पौद संघ टॉस जिंकलेला आहे आणि निर्णय निश्चितपणे लवकरच पोहोचवायचा आहे. पहिल्या 3 रात्री आपण जर पाहिलं तर अगदी कर्जत तालुका मातब्बर संघ खरं तर या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहिले आणि आज या 4थ्या रात्रीमध्ये आपण जर पाहिलं तर संपूर्ण खालापूर तालुका एकवटला गेलाय. खालापूर तालुक्यातील सगळेच दिग्गज आणि मातब्बर संघ आज आपल्या सगळ्यांच्या समवेत या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. मला असं वाटतं कुंभिवलीच एका गावातून 2 संघ आज खेळतात. म्हणजे प्रत्येकाचं खरं तर स्वप्न आहे या स्पर्धेमध्ये खेळायचं, आपला चांगला खेळ खरं तर दाखवण्याचं. आणि गुंडगे 2 आहे, गुंडगे 3 सुद्धा खेळू शकतात, त्यांचा नादच नाही. आणि क्षमासेव ही 5वी आजची नाईट रजनी आहे. खरं तर पहिल्या 4 रात्री कर्जत तालुका आपण पाहिला स्पर्धेमध्ये. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. 52 धावसंख्येची गरज असताना पहिल्या षटकामध्ये तब्बल 9 धावा जोडल्या गेल्यात आणि दुसरं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी मात्र निखिल गोलंदाजी मार्कवरती तयार. पहिलाच चेंडू आपण पाहतोय, पंच सांगतात की वाईड आहे, अवांतरणी झाली. सुरुवात 10 धावा धाव फळकावरती आहेत. कारण या स्पर्धेमध्ये जर आपलं आव्हान टिकवायचं असेल तर प्रत्येकाला आपलं स्वतःचं 100% योगदान देणं आता गरजेचं आहे. कारण प्रत्येकाच्या अस्तित्वाची खरं तर लढाई आहे. ज्याला या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवायचं आहे त्याला चांगली कामगिरी करणं अपेक्षित आहे आणि तोच प्रयत्न खरं तर मैदानात आपण पाहतोय दोन्ही संघांचा आहे. संपूर्ण सोमजाई क्रिकेट संघ गुंडगे आयोजित सोमजाई चषक आपण पाहतोय. प्रत्येकाचं स्वप्न होतं ही स्पर्धा यशस्वीतेकडे अगदी चांगल्या स्वरूपात जावी. त्यासाठी प्रत्येकाने कळत न कळत या स्पर्धेला नटवण्यासाठी सजवण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्या सर्वच आयोजन कमिटीचं आपण खरं तर या ठिकाणी सहर्षमे स्वागत केलं पाहिजे. चेतनजी पिरकट सर आपण पाहतोय आज अगदी मुख्य समालोचकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर संदीपजी गायकवाड सर, जिथे कमी तिथे संदीप सरांची हमी आपण पाहतो. व ते कोणतंही काम असो ते काम मात्र अचूक त्याने पार पाडलं जातं. त्यानंतर राजेशजी भोईर सर आहेत. आणि या ठिकाणी आपण पाहतो पहिला खेळाडू होतोय बाद. 52 धावसंख्येची पाठलाग करत असताना आपण पाहतोय पहिला गडी इथून बाद होतोय तो मंगेश. आणि 11 या धावसंख्येवरती आपण पाहतोय पहिला गडी बाद झालाय. चला नडोदे संघासाठी पारितोषिक आलंय. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 12वा खेळाडू ऋषभ थोरवे यांच्याकडून. म्हणजे मैदानाच्या बाहेर असून सुद्धा आपल्या खेळाडूंचं खरं तर मनोबल प्रोत्साहन देण्याचं काम करतोय. ऋषभचं सुद्धा कौतुक करायला पाहिजे. प्रत्येक खेळाडूची अगदी अद्भुत माहिती आमच्यापर्यंत तो सुद्धा पोहोचवतोय. संदीपजी गायकवाड सर थोडा आज निवांत आपल्याला पाहायला मिळतात. कारण डेच्या टुर्नामेंट त्यानंतर नाईट टुर्नामेंट, मला असं वाटतंय दिवाळीनंतर त्यांची तारीख मिळणं खरं तर खूप आपल्याला कठीण असतं. परंतु या स्पर्धेसाठी ते जोडले गेलेत. संपूर्ण 6 रात्री आपल्या सगळ्यांच्या समवेत ते असणार आहेत. चला 11 या धावसंख्येवरती पहिला गडी बाद झालाय. नवीन बॅट्समन आपण जगदीशला पाहतोय. इन ॲट 3 तिसऱ्या क्रमांकासाठी जगदीशच्या बॅटला मात्र स्पर्श होऊन चेंडू चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये.
चला मुख्य पंचांकडे खरं तर अपील करायची असते. 11 या धावसंख्येवरती आपण पाहतोय पहिला गडी बाद झाला होता. त्यानंतर जगदीश मैदानामध्ये आला होता. पहिलाच चेंडू खरं तर फेस करत होता, कारण 52 धावा पल्ला तुम्हाला इथून खरं तर मोठा दूरचा गाठायचा आहे. पॉवर प्लेचे पहिले 2 षटक आहेत आणि या 2 षटकांमध्ये चांगल्या धावफलकावरती येणं खरं तर गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न मात्र आपण पाहिला. नरेशची खूप चांगली बॅटिंग, 2 चौकार त्याच्या बॅटिंगमधून आपण पाहिले होते. त्यानंतर मंगेशला फार चांगली कामगिरी खरं तर करता आली नाही, परंतु तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानात दाखल झालेला फलंदाज आपण पाहतोय जगदीश. चला नडोदे संघ कृपया आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. नडोदे संघ कृपया, चला पंचांचा जो निर्णय आहे तो अंतिम असेल. आपण कृपया आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. जास्त वेळ विलंब तर करू नका आपण. वेगाने खरं तर चेंडू हाताळला होता विकी याने, समजण्याच्या पलीकडेच होता खरं तर आणि वेगाने चेंडू आपण पाहतोय विकेट किपरच्या हातामध्ये. प्रत्येकाला वाटलं होतं कदाचित ही जेल आहे की काय, परंतु पंच तटस्थ आहेत. खूप चांगल्या प्रकारचा निर्णय त्यांचा आपण पाहतोय. 11 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्येला खरं तर आता पूर्णविराम लागलाय. अजून एक चांगला चेंडू अगदी बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने स्टेअर केलं. एक धाव त्या ठिकाणी पॉइंटचा खेळाडू होता, वेगाने थ्रो केलाय, परंतु धाव पूर्ण झाले की नाही आपण पाहतो या ठिकाणी. आता चेक केलं जाईल. वणी संघ सुद्धा आपल्याला आज या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. केटीसी लाईव्हची टीम आहे. अगदी प्रत्येक निर्णय आपल्यापर्यंत फेअर कसे पोहोचवले जातील याचा नॉट आउट आहे, सेफ आहे बॅट्समन. प्रत्येक निर्णय खरं तर अचूक आपल्या सर्वांपर्यंत कसे पोहोचवले जातील याचं अगदी खूप चांगल्या प्रकारचं काम आपण पाहतोय केटीसी लाईव्हची टीम. मला असं वाटतं निशांत आज आपले टेक्निकल संपूर्ण 5 आणि 6ही रात्र तेच असतील मला असं वाटतंय. अच्छा, उद्यापासून चांदई. अजिंक्य पवार मला असं वाटतं कदाचित ते येऊ शकतात. आणि कॅमेरामॅन मला असं वाटतं प्रत्येकाचं कौतुक जितकं करू तितकं कमी आहे, कारण डेच्या टुर्नामेंट कव्हर करणं त्यानंतर नाईट टुर्नामेंट कव्हर करणं खूप मोठं टास्क असतो खरं तर यांच्यासाठी. कारण प्रत्येक गोष्ट मैदानातली छोटी मोठी हालचाल यांना कॅमेऱ्यामध्ये खरं तर टिपण्याचं काम करायचं असतं. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय, सबमरीन डिलिव्हरी अगदी एस्टॅनच्या बरोबरीने चेंडू विकेट किपरच्या हातात जाऊन विसावतोय. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी. ज्या ठिकाणी शिवाजीने 2 चौकारांचा मार खाल्ला होता, परंतु त्यानंतर मात्र निकीने खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत फक्त 3च धावा खर्च केल्यात, म्हणजे इकॉनॉमिकल षटक खरं तर टाकण्याचं काम केलंय. 52 धावसंख्येची गरज असताना आपण पाहतोय पहिल्या 2 षटकांचा खेळ. खरं तर या 2 षटकांमध्ये खूप बलाढ्य धावसंख्येचा डोंगर खरं तर तुम्हाला उभं करायचं होतं, परंतु अशा परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर एका विकेटचं मंगेशच्या विकेटचं पतन आणि 12 धावा आपण पाहतोय धाव फलकावरती आहेत. येणारे 18 चेंडू आणि आता गरज असेल ती 40 या धावसंख्येची. चला, पौत संघ टॉस आपण जिंकलाय. निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, म्हणजे गावदेवी कुंभिवली तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करायची आहे, तयार राहायचं आहे नेक्स्ट मॅचसाठी. चेतन सर, आपण जर इक्वेशन पाहिलं तर आता येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धावसंख्येची गरज आहे. संदीप सरांनी एक उल्लेख केला होता की गेल्या 4 नाईटमध्ये खरं तर या मैदानामध्ये धावा आपण होताना पाहिल्या होत्या, परंतु आतापर्यंत फार चांगली टोटल आपल्याला पाहायला मिळाले नाही. सर्वोत्कृष्ट धावसंख्येकडे वाटचाल अजून कोणत्याच संघाने केली नाही, परंतु अजूनही संपूर्ण रात्र बाकी आहे. काही होऊ शकतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे, कारण क्रिकेट हा एकमेव अनिश्चिततेचा खरं तर खेळ आहे. कोणत्याच गोष्टीचं भाकीत करणं खरं तर ते चुकीचं ठरलं जातं, परंतु आता 18 चेंडू आणि गरज आहे ती 40 या धावसंख्येची. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय पुन्हा एकदा शिवाजीला आपण पाहतोय.
पहिल्या षटकामध्ये जरूर त्याने 9 धावा खर्च केल्या होत्या, परंतु आता तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय पुन्हा एकदा स्वतःकडे जबाबदारी घेतली. 18 चेंडू आणि 40 धावसंख्येची गरज. पहिला चेंडू बॅटमधून आलेला मधुर आवाज स्ट्रीट वाईस, परंतु आपण पाहतोय त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या क्षेत्रात चेंडू चाललाय. फक्त एकच धाव इथून खर्च होते, एकापेक्षा जास्त काही नाही. 13 धावा धावफलकावरती, 17 चेंडू आणि गरज 39 या धावसंख्येची. जगदीश आणि नरेश खरं तरी जोर साखळी आहे. इथून आता त्या दोघांना खरं तर सिद्ध करावं लागेल. बॅटची इनर एज लागले का, परंतु एक धाव या चेंडूवरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा एकपेक्षा जास्त काही नाही. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते शिवाजीची. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्याचं काम केलं होतं, तिथं मात्र थोडेसे 2 चौकारांचा मार खावा लागला, परंतु आता आपण जर पाहिलं तर या तिसऱ्या षटकाला मात्र खूप चांगल्या प्रकारे सुरुवात होताना आपण पाहतोय. अजून एक चांगला चेंडू, बॅटची एज थांबवून ठेवले खरं तर आता फलंदाजांना, मोठ्या फटक्यांपासून खरं तर वंचित ठेवले. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला खरं तर हाणामारी करायला पाहिजे होती. जितक्या जास्त धावा तुम्ही पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर त्या ठिकाणी ठोकल्या असत्या तर कदाचित या उर्वरित काही षटकांमध्ये ते तुम्हाला इक्वेशन कुठेतरी इझी त्या ठिकाणी झालं असतं. खोलवर टप्प्याचा चेंडू आपण पाहतोय. मिड विकेटचा खेळाडू फार दूरवरून त्या ठिकाणी पोहोचलाय. फक्त एकच धाव या चेंडूवरती सुद्धा, एकापेक्षा जास्त काही नाही. 15 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत गावदेवी कुंबिवली आणि त्यांच्या समवेत आपण पौत संघ यांना खेळताना पाहणार आहोत. पौत संघ टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. स्विच हिटचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा कोणताच संपर्क नाही आहे. खरं तर सरळ बॅटने सुद्धा आता धावा येत नाही आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय स्विच हिटचा प्रयत्न फलंदाजाचा चालू आहे. कारण त्यांना माहीत आहे की आता इथून धावा कशाही येऊ दे, कोणत्याही स्वरूपात येऊ दे, परंतु धावा आता येणं गरजेचं आहे. कारण संघ कुठेतरी अडचणीत सापडलाय की काय. अजून एक चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. अगदी मिनिट प्रमाणेच खरं तर गोलंदाजी केली जाते. फलंदाजांच्या अगदी स्लॉट पासून खरं तर चेंडू थोडेसे लांब टाकण्याचं काम केलंय आणि शिवाजीने मात्र आता खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. फक्त 4च धावा या षटकामध्ये सुद्धा आपण खर्च होताना पाहिलात आणि धाव फलक जर पाहिलं तर इथून 16 या अंकावरती जाऊन पोहोचले. आता चला, 12 चेंडू आणि 36 या धावसंख्येची गरज असेल. डीजे मास्टर मला वाटतं ते सुद्धा आता जॉईन झालेलं आहेत. आता खरं तर आपल्याला आपलं मैदान सुद्धा दणानून खरं तर ते सोडणार आहेत, कारण खूप चांगल्या प्रकारचे साऊंड क्लिअरिटी खरं तर आहे. जर नडोदी संघ या सामन्यामध्ये विजयी झाला तर त्यांना बक्षीस किती आहे? 4 दुर्या, म्हणजे समजून जा A1 जोडी. रोहन मोरे आणि शुभम सोनावणे यांच्या माध्यमातून त्यांना तब्बल 2222 रुपयांचं कॅश प्राइज असेल जर नडोदे संघ या ठिकाणी जिंकला तर. आणि 12व्या खेळाडूकडून सुद्धा मला असं वाटतं काहीतरी प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज होतं आणि ते एकच विकेट फक्त आतापर्यंत आपण पाहतो एका विकेटचं पतन झालंय. चला, 12 चेंडू आणि आता इथून गरज आहे ती 36 या धावसंख्येची. कल्पेशला आपण पाहतो त्या गोलंदाजी मार्कवरती आहे. 4थ्या क्रमांकाचं षटक हाताळण्याची जबाबदारी स्वीकारली कल्पेश याने. म्हणजे ज्या प्रकारे 3 षटकं आपण पाहिले अगदी तशाच प्रकारची गोलंदाजी आता होणं अपेक्षित असेल. परंतु पहिला चेंडू आपण पाहतोय अगदी अकूट टप्प्याचा चेंडू आणि त्या चेंडूला मात्र पाठवून दिलाय डीप पॉइंटच्या बाहेर. हा येतोय दर्जेदार नवसंजीवनी आणि आत्मविश्वास वाढवणारा चौकार.
अगदी पहिल्या 3 षटकांमध्ये या मोठ्या सर्वच फटक्यांपासून वंचित ठेवलं होतं बॅट्समनला, परंतु या ठिकाणी मात्र आता नरेशने पुन्हा एकदा आपले इरादे स्पष्ट करायला सुरुवात केली. चौथ्या षटकाचा पहिला चेंडू, शरीरापासून लांब असलेला चेंडू आखूड टप्प्याचा, त्याला मात्र पाठवून दिला सीमारेषा पलीकडे. दुसरा सुद्धा तशाच प्रकारचा चेंडू होता, आता मात्र आडव्या बॅटने खेळून काढला. वाईडिश लोकांचा खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचला. एक धाव पूर्ण झालेली आहे आणि बघता बघता आपण जर पाहिलं तर 2 धावा सुद्धा इथून आपण पूर्ण होताना पाहतोय. 12 चेंडू आणि 36 धावसंख्येची गरज असताना पहिल्या चेंडूवरती आलेला दर्जेदार चौकार, त्यानंतर या 2 धावा, म्हणजे इक्वेशन जर आपण इथून आता जर पाहिलं तर येणारे 10 चेंडू 30 या धावसंख्येची गरज असेल. सामन्यामध्ये चुरस खरं तर निर्माण होताना आपण पाहतोय. आता समान ताकदीचे खरं तर दोन्ही संघ आहेत, दोघांकडे क्षमता आहे, चिकाटी आहे, जिद्द आहे, परंतु ते आता तुम्हाला मैदानामध्ये स्पष्ट करावी लागेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न विकेट किपर कडून आपण पाहिलं, थोडीशी चुकी होते, कलेक्शन त्या ठिकाणी प्रॉपर झालं नाही, परंतु या चेंडूवरती सुद्धा जोडल्या जातात 2 धावा. खरसुंडी संघाचा हाच आता खरं तर निर्धार आहे की धावा कशा येऊ दे, धावा येणं खरं तर गरजेचं आहे आणि तोच प्रयत्न आपण पाहतोय मैदानामध्ये. 24 धावा धावफलकावरती आपण अद्याप पाहतोय. चौथ्या षटकाला थोडीशी खराब सुरुवात आपण होताना पाहतोय. जर अशाच प्रकारचा खेळ मैदानामध्ये राहिला तर अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत आपण स्पष्ट करू शकणार नाही की कोणता संघ इथून पुढे जाईल, परंतु दोन्ही संघांचा खरं तर मैदानामध्ये प्रयत्न चालू आहेत. इथून चांगला खेळ होणं अपेक्षित आहे. अजून एक देखना फटका आपण पाहतोय. चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे आणि या दुसऱ्या सत्रामध्ये आलेला हा पहिला दर्जेदार षटकार. आठ चेंडू आणि आता 22 या धावसंख्येची गरज. मॅच होती कुठे आणि सर मॅच आता आली कुठे आपण पाहतोय. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आणि खरसुंडी संघाने आपले इरादे खरं तर स्पष्ट करायला सुद्धा सुरुवात केली. चौकार आणि त्यानंतर हा षटकाराचा मार करून आपण पाहतोय कल्पेशवरती आता अतिरिक्त दडपण आहे, प्रेशर आहे. कल्पेशकडे क्रिकेटचा बराचसा अनुभव आहे, परंतु अनुभवाच्या बाहेर आता चेंडू चाललाय. अजून एक सीमा रेषा पलीकडे. आता मात्र क्राऊडचा आवाज यायला लागलाय, आता मात्र पाठीराख्यांचा आवाज यायला लागलाय. ची गरज होती आणि या चौथ्या षटकामध्ये सामन्याची हवा काढण्याचं खरं तर काम केलंय समजदारीचं क्रिकेट. बघा अगदी स्लॉट मध्ये आलेला प्रत्येक चेंडूला सीमा रेषा पलीकडे पाठवलं आणि खराब कॉलिंग आपण पाहतोय, खराब कॉलिंग. एक धाव पूर्ण झाली होती, दुसरी धाव सुद्धा घेण्याचा प्रयत्न होता, परंतु दोन्ही खेळाडूंच्या मध्ये जर आपण पाहिलं तर कॉलिंग मात्र आपल्याला खराब पाहायला मिळाली आणि फक्त एकच धाव आणि दुसरा गडी मात्र या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय, तो 37 या धावसंख्येवरती. दाखल झालाय आणि गोलंदाजी मार्क वरती खरं तर आता या मॅचच्या रिझल्टची संपूर्ण जबाबदारी आता खरं तर या गोलंदाजाच्या खांद्यावरती असेल. गणेश जर हिरो बनायचा असेल या सामन्याचा तर मात्र आता स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि अगदी तशाच प्रकारची निर्णायक मी म्हणेन गोलंदाजी करावी लागेल, कारण आता गरज आहे ती 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची. नवीन बॅट्समन मैदानात दाखल झालाय ऋषिकेश आणि त्याच्या सोबत आपण पाहतोय नरेश.
खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग खरं तर आपण नरेशची आतापर्यंत पाहिले. 2 षटकार आणि त्यानंतर जवळपास 3 चौकारांचा समाचार आहे. तोच नरेश खरं तर ऑन स्ट्राईक आहे, ही जमेची बाजू असेल खरं तर खरसुंडी संघासाठी. पहिला चेंडू आपण पाहतोय हाफ ट्रॅकर होता, त्यावरती आक्रमण चढवलंय. वॅकँड एरियामधून खरं तर चेंडूला त्या ठिकाणी ट्रॅव्हल केलं जातंय. मिड विकेटचा खेळाडू चेंडू पर्यंत पोहोचलाय आणि तोपर्यंत इथून आता जोडल्या जातात त्या 2 धावा. खरं तर आखूड टप्प्याचा चेंडू होता, हाफ ट्रॅकर होता, चेंडूला सीमारेषा पलीकडे पाठवायला पाहिजे होतं, परंतु कदाचित बॅटच्या वरच्या बाजूला तो चेंडू त्या ठिकाणी लागला होता आणि फक्त 2च धाव्या चेंडूवरती आपण पाहतोय. 5 चेंडू आणि आता गरज आहे ती 13 धावसंख्येची. नडोदे संघ जर आज सामना जिंकला तर A1 जोडी यांच्याकडून 4 दुर्या 2222 रुपयांचा कॅश प्राइज असेल. परंतु बघा मी अनाउन्समेंट केली आणि त्यानंतर लगेच गोलंदाजाने निर्धाव चेंडू टाकला. 4 चेंडू आणि 13 धाव संख्येची गरज आहे. खरं तर मॅच मध्ये चुरस निर्माण झाले. कोणता संघ इथून आता पुढे जाईल, तमाम क्रीडा रसिकांचा आपण पाहतो या सामन्याकडे खरं तर लक्ष लागलंय. आणि अशा परिस्थितीमध्ये आता या ठिकाणी बॅटची बॉटम एज आणि ज्या खेळाडूवरती संपूर्ण दारोमदार होती खरसुंडी संघाची, तोच खेळाडू आपण पाहतोय नरेश. हताश आणि निराश पावलांनी मात्र बॅक टू पवेलियन डीजे. फुलटॉस चेंडू होता आणि त्याला सुद्धा पाठवून दिले सीमा रेषा पलीकडे.
शेवटच्या चेंडूवरती आलाय हा षटकार, परंतु आपण जर पाहिलं तर खूप चांगला प्रवास तुमचा खरं तर या सामन्यामध्ये राहिला. अगदी थोड्याशा अंतराने तुम्हाला खरं तर पराभूत व्हावं लागतंय. खरसुंडी संघ खूप चांगल्या प्रकारची आहे. बॅटिंग सुद्धा आपण नरेशची पाहिली. नडोदे संघाचं खरोखर आपण कौतुक करायला पाहिजे, कारण जसं पारितोषिकाची अनाऊन्समेंट झाली तसं मात्र नडोदे संघाने मागे वळून पाहिलं नाही. आपल्या संघाला मात्र सिद्ध करण्यासाठी जो खेळाडू मैदानामध्ये आला तो मात्र चमकून गेलाय. खूप चांगल्या प्रकारचा खेळ त्यांचा सुद्धा आपण पाहिलाय. आणि हार्ड लक असेल टीम खरसुंडी.